क्रांतीवीर वचनरक्षक कक्कय्या ढोर समाज सोलापूर यांच्यातर्फे रविवार 29 जून 2025 रोजी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे समाजाचा देशव्यापी स्नेहमेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर या होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर नंदादेवी गुरुमाता, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उद्योजक तथा समाजसेवक राजेश खंदारे, डॉक्टर मल्लिकार्जुन गजरे, रवींद्र शिंदे, समाजसेविका संगीता जोगधनकर, माजी आमदार धर्मा सोनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर अतिथींचा सत्कार पार पडला। पूजा शिंदे यांनी स्वागत गीत सादर केले। स्वागता
कार्यक्रम स्थळी प्रवेशद्वारासमोर नयनरम्य रंगावली व फुलांची आरास करण्यात आली होती। समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 व्यक्तींचे डिजिटल फलकावरील छायाचित्र आकर्षक ठरले। मला यांचा अभिमान आहे। हा मजकूर प्रेरणादायी होता। या स्नेह मेळाव्याचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे, पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सच्चिदानंद भटकर, समाजसेवक सुधीर खरटमल यांनी आपल्या 2 महिन्यांच्या अथक परिश्रमाद्वारे व नियोजनबद्धरित्या हा स्नेह मेळावा पूर्णतः यशस्वी करून दाखविला। सर्वांनी त्यांचे कौतुक केले। समाजसेवक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्नेह मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली। त्याच्यामध्ये फक्त आपला समाज जो आहे तो पाठीमागे, बाकीचे बरेचसे समाज त्याच्यामध्ये बरेच पुढे गेले। तुम्ही बऱ्याच मिटिंगा वगैरे अटेंड करतो बाकीच्या समाजाच्या, त्यावेळेला असं दिसतं। आणि आपल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की बाबा शिकून मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतर बाकीच्या लोकांना मदत करा। आणि नेमकं आपण तेच विचारतो। बरेच जण इथं जे आहेत, एक महाभाग आहे की पे बॅक टू सोसायटी आपल्याला सांगत असतात, पण आयुष्यामध्ये स्वतःहून असं काही करायचा प्रयत्न करत नाही। मला एवढंच म्हणायचं आहे की किमान एवढ्या रुबाबात आपण सांगतो की आपला समाज हा सक्षम आहे। बरेच जण म्हणतात, तर तुम्हाला सांगतो की सक्षम आहे का? एक फक्त मी शुक्रवार पेठेत जन्मलो, तिथं लहानाचा मोठा झालो, इंजिनिअरिंग मी पुण्याला गेलो, तिथं इंजिनिअरिंग केलं मी। 1976 पासून कदाचित त्या गल्लीचा माझा संबंध येत नसेल डायरेक्ट, तर मी सहज विचार केला की आपण आपल्या गल्लीपुरतं जर समजा सर्वे केला तर तिथली परिस्थिती काय आहे। आज आम्ही अभिमानाने सांगतो की माझ्या गल्लीतले एक आमचे जे हे आहेत बुजुर्ग म्हणा किंवा ते चीफ मिनिस्टर झाले, त्याच गल्लीमध्ये तुम्हाला फक्त आकडे वाचून तुम्हाला हे होईल की आज 0 ते 10,000 ह्या पगारामध्ये 28 मुलं आहेत सर। 28 आपल्याला 11 ते 20,000 मध्ये 15 मुलं आहेत, 20 ते 50 मध्ये 20 मुलं आहेत। ह्याच्यामध्ये बेरोजगार जे आहेत माझ्या गल्लीमध्ये 27 जण आहेत। एक आठवडाभर त्याचा सर्वे केला, बेरोजगार 27 जण। ह्याच्यामध्ये अजून आम्ही पुढे गेल्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले 16 जण, 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले 15 जण। आम्हाला वाटत होतं की आमची गल्ली फार पुढारलेली आहे, पण तिथं सुद्धा ही परिस्थिती आहे, म्हणजे बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल। आणि कधीतरी आपण म्हणजे माझ्यासारखी लोक पुढे येऊन ज्यांच्याकडे नाही त्यांना मदत करणार आहोत की नाही, कधी जागी होणार आपण? त्यासाठी कुठली संस्था पुढे येणार आहे का नाही? तुम्हाला सांगायला मला आनंद होतो, ह्याच ठिकाणी 2010 साली 15 वर्षापूर्वी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संत टक्के विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालू झाली होती। 2010 ते 2013 पर्यंत आम्ही प्रचंड काम केलं त्याच्यावर। तुम्ही अध्यक्ष होतो त्यावेळेला, अजूनही आहे, साहेबांचा हात होता। आम्ही इतक्या विद्यार्थ्यांना मदत केली साहेब 2013 पर्यंत। आणि त्यावेळेला गंमत नाही खरं तर, त्यावेळेला त्याचं जे रिकमेंडेशन बार्टीमधून म्हणा किंवा अजून अनेक संस्थांमधून महाराष्ट्र सरकारला झालेला दिलेला आहे, तर त्यातनं आपल्याला काही मिळेल असं वाटत नाही। आणि त्यावरती आपल्याला जर समजा भांडायचं असेल, काही मुद्दे मांडायचे असतील, तर किमान आपल्याकडं काही माहिती असणं आवश्यक आहे असं वाटल्यामुळं आपण 2 महिन्यापूर्वी एक गुगल फॉर्म तयार केला एका कंपनीला हाताशी धरून,
आणि तो प्रस्तुत केला. आज आमचे जे धारावीतले नेते आहेत तर ते म्हणतात की आपली लोकसंख्या ही 10 लाखाच्या आसपास आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या 1,16,000 आहे. ठीक आहे, त्यातली आपण दुप्पट जरी केली तर आपण 2.5 लाखाच्या आसपास असू असा माझा अंदाज आहे. पण आपण 2.5 लाखाच्या आसपास असण्याचे जे काही पुरावे आहेत ते जोपर्यंत आपली अंतर्गत जनगणना कुठल्याही माध्यमातून असू देत, आपण एक माध्यम आम्ही मांडलेलं आता की जे अति सोपं आहे. कुठलाही माणूस ज्याच्याकडं फोन आहे तर त्याला ते भरता येईल अशा पद्धतीचा तो फॉर्म आहे. गेल्या जवळजवळ 3 महिन्यामध्ये फक्त 781 लोकांनी, आता मी बघितलं ते फॉर्म भरलेला आहे. आणि आपण फार मोठ्या ह्याच्यामध्ये सांगतो की आपण 2.5 लाख वगैरे आहोत. तर मला एक इथं बसलेल्या निदान महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगायचं आहे की आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन सगळ्यांना हा फॉर्म भरायला सांगा. अवघड नाही. तुमचा फोन उघडल्यानंतर लिंक येते, लिंक उघडले की नुसतं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. फक्त नाव तुमचं भरायचं आहे आणि टिक मार्क करायचं आहे. याच्याबद्दलचं प्रशिक्षण किंवा काही महत्त्वाची जी काही आहे ते दुपारच्या सेशनमध्ये आपल्या तिथल्या कंपनीचे जे मालक आहेत ते आलेले आहेत, ते सांगतील तुम्हाला. त्याआधी एकत्र या. उगीच तिकडं बघू नका. वेळ गेल्यानंतर तुमच्याही हातात काही राहणार नाही आणि आमच्या हातात काही असलं तर आम्हाला काही कळणार नाही. कारण 10 वर्षांनंतर कदाचित आम्ही इथं असू का नसू हे माहिती नाही. तर जेवढे काही इथं आहेत लोक बऱ्याच ठिकाणावरून आलेले आहेत नशिबाने माझ्या. तर हा विषय हा मला व्यवस्थितपणे तुमच्यापुढे मांडायचा होता. मांडला. आता तुम्ही काय करता ते बघा. या स्नेहमेळाव्यात परखडपणे आपले वित करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला साहूर यांचा समाजसेविका अश्विनी श्रेयकर यांनी गुणगौरव केला. खूप इन्स्पिरेशन होत आहे. अँड आय रिक्वेस्ट यू मॅम, तुमची अशी जे जागरूकता आहे नॉट ओनली ह्या मंचावर, पुढच्या वर्षी कट्टेरीला महाशिवरात्रीच्या दिवशी आय वॉन्ट यू टू कम ओव्हर देअर आणि अशीच भाषा, असंच स्पीच आणि असंच इन्स्पिरेशन तुम्ही प्रत्येक आपलं कर्नाटक राहू दे, महाराष्ट्र राहू दे, अखिल भारताच्या आपल्या समाज बांधवाच्या मनामध्ये तुम्हाला जागृत करायचं आहे. मॅडम, पुढच्या शिवरात्रीला मी तुम्हाला पर्सनली इन्व्हाइट करते. यू हॅव टू कम आणि तुमचा आशीर्वाद तुम्हाला म्हणजे आम्हाला द्यायला पाहिजे. थँक्यू सो मच. समाजाने संघटित होऊन आक्रमकपणे आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा द्यावा असे आवाहन माजी आमदार धर्मा सोनकवडे व ज्ञानराज चौगुले, समाजसेवक राजेश खंदारे यांनी आपल्या भाषणातून केले. म्हणून आपण व्यापाऱ्यामध्ये गणले जातो. आपण आक्रमक नाहीये म्हणून लोक आपल्याला आक्षेप करतात. महार लोक आक्रमक आहे, पण ते आक्रमकपणा पाहिजे. तो आक्रमकपणा आपल्यामध्ये नाही आहे. आणि जोपर्यंत माणूस आक्रमक होत नाही तोपर्यंत त्याच्या पदरात काही पडत नाही. तुने जाऊ द्या मरणा चरणा लागून जाळून किंवा परून टाका एक तुतारी द्यामत आणून कुंकीन ते मी एका स्वराने. तुम्हाला जर समाजाला एकत्रित राहायचं असेल तर तुमचे काही जुने मतभेद असतील, काही अडीअडचणी असतील, ते सगळ्या बाजूला ठेवा आणि एक संघ येऊन जर लढा द्यायचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडेल. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबुद्ध स्वीकारलं, बौद्ध धर्म, आणि खासदार कवी झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 33 खासदार आमदार होते पहिलं. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं आपण तुम्ही काही गोष्टी करू शकता. मी स्तुती करत नाही,
आणि तुम्ही केलेलं काही चांगलं केलं असेल तर चांगलंच म्हणू, वाईट केलं असेल तर तुमचं चुकलं हेही आम्ही म्हणू. वयाच्या मानानं तो अधिकार आहे असं समजून आम्ही तुम्हाला तेही सांगू. म्हणून तुम्ही काम करत असताना बघा, एकत्रित येणं तेवढं सोपं नाही आहे, आलं तरी बी टिकणं सोपं नाही. पण ते यायचा प्रयत्न आणि टिकवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि आता बरेचसे अधिकारी आपले अनेक ठिकाणी कामाला असतात. त्यांच्या मनात वाटतंय की आपण आपल्या समाजाला मदत केली पाहिजे. नाही वाटत नाही, असं प्रत्येकाला वाटतंय. देशामध्ये, राज्यामध्ये ही भावना निर्माण प्रत्येक समाजातल्या सगळ्या अधिकाऱ्याला वाटते. पण कधी कधी त्यांच्याही अडचणी, त्यांची इच्छा असून सुद्धा ते कधी कधी मदत करतात. पण हे बाजूला ठेवून आता सध्या जर कोणी कार्यरत अधिकारी असतील, रिटायर अधिकारी असतील, तर त्यांनी समाजामध्ये आता जास्त मोठ्या प्रमाणात पदावर असताना प्रयत्न केला पाहिजे आणि पदावर नसताना सुद्धा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. पण असं घडत नाही. तर तुम्ही समाज कसं संघटित करणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करणार आहात? बघा ना, लक्ष्मणदास ज्यावेळेस ते इंजिनियर होते, कार्यरत असताना त्यांनी संघटित करण्याचा प्रयत्न केला. बघा, मी माहिती थोडक्यात सांगतो. मी हे माझ्यासाठी काही सांगत नाही. उदाहरण, लक्ष्मीदासांनी प्रयत्न केला आपल्या समाजाचे लोक IAS झाले पाहिजे, IPS झाले पाहिजे, कुठेतरी त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न त्यांनी केला. पण हे शेवटी आलं. आता हे मिळावं लागला. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं. मला 10 फोन आले. मी वास्तविक पाहता यावं का नाही या भूमिकेत होतो. पण त्यांनी एवढा संपर्क केला की मला सगळे कामं माझे सोडून देऊन यावं लागलं किंवा माझ्या काही आड्या अडचणी होत्या. सांगायचं तात्पर्य असं आहे की एखादा माणूस जर पुढे होऊन कुठलं समाजासाठी काम करत असेल, निस्वार्थ भावनेने, तर त्याच्या पाठीशी आपण उभं टाकलं पाहिजे. त्याचा द्वेष केला नाही. लक्ष्मीदासांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या विरोधात मी अनेक पोस्ट पडलेले. त्याच्यानं समाज एक संघटित होणार आहे का? तुम्ही एक संघ येणार आहात का? तर हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर एक संघ रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही आता कोणत्या माहितीच्या पूर्वी मांडलं. रिझर्वेशन 2019-2020 पासून आहे. मी अनुसूचित जाती जमातीचा ज्यावेळेस चेअरमॅन होतो त्यावेळेस मी अनेक GR कलेक्ट केले आणि एका दिवशी मी लक्ष्मण ढोबळेला दाखवलो. हे GR आहे ते माझे सगळे घेतले. मला छापायचं म्हणजे मला परत दिले नाही. त्या काळामध्ये तत्कालीन अधिकारी मीरा कुमारी ही मागासवर्गीय चर्मकार समाजाचे होते. म्हणून उत्तर भारतामध्ये चर्मकार समाज, जसं महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये चर्मकार समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय आहे. त्यांना अछूत मानलं जात आहे. मला एका ठिकाणी प्रसंग आला. एक दिल्लीमध्ये मंत्रालयामध्ये क्लासरूम ऑफिसर होते, मागासवर्गीयाचे सेक्रेटरी. मला एकाने सांगितले की साहेब तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा, तुम्हाला मदत करतील. म्हणून मी गावावरून त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना परिचय दिला की मागासवर्गीय मी ढोर समाजाचा आहे. तर त्यांनी मला माझी भावना ऐकून घेण्याच्या अगोदर मला त्यांनी वेगळ्याच पद्धतीचं उत्तर दिलं. ते मला म्हणाले, चांभारापेक्षा ढोर हा नीच आहे, म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही नीच आहात असं त्यांनी मी कुठल्या तरी ध्यानी प्रेरित होऊन त्यांना भेटायला गेलो आणि त्यांची प्रतिक्रिया आली. मला वाटलं हे मागासवर्गीय आपण स्वतःला ज्यावेळेस मागासवर्गीय म्हणून एखाद्या उच्च पद्धतीत जातो त्यावेळेस तो मी मागासवर्गीय आहे विसरून जातो. तर ही भावना मला अनेक ठिकाणी जाणीव लागली. पूर्ण देशामध्ये मी फिरण्याचा प्रसंग आला मला. तर प्रत्येक जण मी उच्च आहे आणि तू नीच आहे. म्हणजे चर्मकार ढोराला म्हणतो तू नीच आहे, ढोर वाराला म्हणतो तू नीच आहे. आपण कोणाचे तर लाचार लोक
चौगुले साहेबाचं उदाहरण आपण घेतला, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी 2-3 वेळेस आमदार केलं आणि त्यांनी काम समाजासाठी केलं आणि लोकांमध्ये ते मिसळतात. चौगुले साहेब, तुम्ही आणि निवडून येण्याचं एकच कारण की ढोर महार मागापेक्षा ढोर सांभाळा, म्हणून आपल्याला लोक मदत देतात. तुमचं प्रेम म्हणून नाहीये. महार आक्रमक असतो, त्याच्यापेक्षा मातंगाचा थोडा आक्रमक झालाय. आपण आक्रमक नाही आहोत, आपण हे संघटित नाहीये. जिथं संघटन आहे, तुमच्या गावात एक 10 ढोराचे घर असले तर ती बी येतात नाही. भाऊ येतात. उमरगा तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना मला जेव्हा म्हणून समाजाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, तेव्हा मी माझ्या परीनं राजकीय दरबार, शासन दरबारी जिथं कुठं कोणाला गरज असेल त्या ठिकाणी मला जे काही करता येतं ते करण्याचा मी माझ्या परीनं प्रामाणिकपणाचा प्रयत्नच केलेला आहे. त्यातले आपणही बरेचशी मंडळी असाल. पण आता बोलत असताना सावरूताईशी चर्चा करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची वाटते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी आपण इतर समाजाच्या तुलनेत कमी असलो तरी एवढा हाव भरा एवढे तरी सोलापुरात माणसं निश्चितपणानं असतात. काही कारणानं काही आले नसतील, ज्यांना समाजाविषयी काहीतरी आपणही घेणं लागतो असा ज्यांचा विचार आहे, अशी मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आपण प्रत्येक गावातला कोणी एक जरी असला तर त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपण जे विचार आपल्याला मिळतील ते घेऊन आपल्याला जायचे, तर त्या संदर्भातला लढा उभा करायचा. मला वाटतं येणाऱ्या 7 तारखेला सुद्धा आपण मुंबईसारख्या ठिकाणी एक मोठा मला वाटतं उपोषणच, एक दिवशी लाक्षणिक उपोषण आपण ठेवलं. धरणे आंदोलन, आर्थिक धरणे आंदोलन ठेवले. मागच्या कालखंडात मी अधिवेशनात काम करत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वीरशैव आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी ही मागणी मी त्या विधानसभेत केली होती आणि शेवटच्या टप्प्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी ते करण्याचं आश्वासित केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या काळात ती कारवाई फास्ट व्हायला पाहिजे होती. दिलगिरी व्यक्त होतो. माझ्याकडून थोडंफार समाजाच्या बऱ्याच मंडळींनी प्रयत्न केले. आम्ही जाऊन वारंवार भेटलो. त्या आश्वासन पूर्ती नावाचा एक प्रकार असतो, ते झालेलं आश्वासन घेऊन त्याच्या अनुषंगानं डिपार्टमेंटकडे ते पहिरेवी करून आपल्याला ते थोड्या दिवसात कार्यान्वित करून घेतलं. तर ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून समाज उपयोगी काम म्हणजे उद्योगाला आपल्याला आपल्या व्यवसायाला काही लोन पाहिजे असेल तर महामंडळातून मिळवलं जातं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे उद्योजक निर्माण होत पाहत आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्या मंडळाकडून मदत केली जाते. त्या अनुषंगाने आपण त्याचाही प्रयत्न करत आहोत. त्यानंतरच्या कालखंडात निश्चितपणानं आपल्याला संत रविदास महामंडळ जसं बबनराव खडक नाना यांच्या कार्यकाळात म्हणजे मंडळ झालं तसं आता आपल्या कार्यकाळात आपण करावाचा प्रयत्न केला. पण शेवटच्या टप्प्यात थोडंसं ते आश्वासित झालेलं पुढं रेटण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया आणि निश्चितपणे भविष्यात असा प्रकार न होता त्या विषयात मी जाणार नाही. पण आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना मिळून हा लढा उभा करावा लागणार आहे. हा एका कुठचं नाही. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर काळगेसारखे लिंगायत समाजातला माणूस एसीचं सर्टिफिकेट मिळवलं आणि खासदार झाला. माझ्या मतदारसंघातला आताच असलेला लिंगायत आमदार तोही आहे आणि त्याच्याही आधी माननीय शिंदे साहेबांना सुद्धा ते स्वामी त्यांच्याही माध्यमातून झळ बसली. जरी समाजात आपण बघितलं तर इथं तर हे त्याचा चटका बसलेली लोक आहोत. म्हणजे असे आपल्या समाजावर अतिक्रमण करून पाहणाऱ्या सुद्धा लोकांना रोखण्याचं काम आपल्याला भविष्य काळात करावं लागणार आहे आणि हे करत असताना एकटं होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात लढा उभा करावाच लागणार आहे. त्या लढ्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं करण्यासाठी ही विनंती या माध्यमातून मी करतो. आरक्षणाच्या बाबतीतला मला वाटतं जास्त अभ्यास करणारी माझ्यापेक्षा बरीचशी मंडळी आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, पर्यायानं तुमच्या पाठीमागे आहे मी म्हणणार नाही. मी सोबत आहे असं म्हणे.
आणि वेळ पडली तर तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून काम करेन एवढं आश्वासन आणि मी निश्चितपणाने तुम्हाला देतो. या आधीही मी माझ्यापर्यंत सगळे प्रयत्न केले तेव्हा उपस्थितांना मनपूर्वक जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना येण्या अनेक ग्रुप आज जर आपण बघतो तर त्या माध्यमात ही संख्या बऱ्यापैकी जी कमी दिसते आहे त्याची खंत आदरणीय चौगुले साहेबांनी तरी व्यक्त केली की बाबा समाज एवढा मोठा असताना देखील आपण हॉल भरू शकत नाही वगैरे. कारण त्याच्या मागे प्रत्येक वेळेला एक ग्रुपळीचं जे एक राजकारण म्हणजे समाजकारणामध्ये सातत्याने आपण समाजकारण सोडतो आणि राजकारणामध्ये पडतो. खरं तर हे राजकीय व्यासपीठ आहे अशी भावना आमच्या राजकारणी मंडळीची व्हायला लागली की राजकारणाच्या पलीकडचं समाजकारणात राजकारण होताना दिसत आणि हे थांबलं तरच समाज प्रगल्भ होईल, सशक्त होईल, मोठा होईल, ताकदवर होईल. आणि हे राजकीय व्यासपीठ नाही आहे ह्याचं भान संपूर्ण समाज बांधवांना असणं ही काळाची गरज आहे. राजकारणाच्या व्यासपीठावर आपण राजकारण नक्कीच करू, अनेक डावपेच करू, अनेक लोकांची फसवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करू, पण समाजाच्या व्यासपीठावरती आपण आपल्याच लोकांचे पाय खेचण्याचं काम आणखी किती वर्ष करणार आहोत आणि किती मुद्दे घेऊन आपण अशा लढाया उभ्या करणार आहोत आणि त्या लढाया 100% पराभूतच होणार आहोत याच्याबद्दल शंका आहे. कारण आपल्याला पराभूत करणारा आपलाच माणूस असेल जो काहीही स्वार्थ नसताना आपल्याला पराभव करण्याचा प्रयत्न करत असतो. आपला स्वार्थ असेल तर आपण आपल्या एखाद्या सहकार्याला पराभूत केलंच पाहिजे, पण त्यातून आपला स्वार्थही साध्य करून घेतला पाहिजे. पण निस्वार्थ भावनेतून आपण आपल्या सहकार्याचा, आपल्या एखाद्या मित्राचा, आपल्या एखाद्या नातेवाईकाचा घात करतो आणि ही प्रणाली बंद झाली पाहिजे. खरं तर ह्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे आणि हे प्रबोधन खालच्या स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या खालच्या स्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही की कारणं अनेक आहेत. कारण ज्या वेळेला आपण बघतोय की एखादा विषय आपण लावून धरतोय, अनेक विषय आहेत समाजामध्ये की आज महामंडळाचा विषय चौगुले साहेबांनी लावून धरला. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला धारावीसारख्या क्षेत्रात विधानसभा निवडणूक लढवण्याचं संपूर्ण श्रेय आदरणीय चौगुले साहेबांच्या त्यांच्या मेहरबानीमुळे एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणजे मदत करायची असेल, कशी करायची असेल तर हा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा. ते सर्वसाधारण माणूस ज्याची आर्थिक भूमिका शून्य होती आणि असं काही मोठं समाजकार्य नव्हतं, पण माझा नेता मोठा होता आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलू शकत होता. ही एकच जमेची बाब माझ्यासाठी होती आणि त्या एका जमेच्या बाबीमुळे माझ्यासारख्याला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि मी जिंकता थोडक्यात राहिलो. ही सगळी मेहरबानी माझ्या नेत्याची. असे नेते निर्माण ह्या समाजात दऱ्यावरती झाले पाहिजे. त्यांचं ऐकणारा समाजही बनला पाहिजे आणि ते व्यासपीठ बनलं पाहिजे. समाजात अनेक गोष्टी आज आपण बघतोय की हा एकच विषय नाही. आरक्षण आणि अबकड वगैरे ह्या गोष्टी काही माझा दांडगा अभ्यास नाही आहे की ज्याप्रमाणे माझं दूध पिताना डोळे मिटून दूध पिते आणि तिला वाटत असतं की मला कोणी बघत नाहीये आणि ते रोजच्या रोज ते दूध पस्त करत असते. त्याप्रमाणे आपण देखील ह्या विषयावरती जास्त खोलात शक्यतो न जाता आपली जनगणना आपण सरकारसमोर जर प्रेझेंट केली आज तर आरक्षणामध्ये आपण कुठे आहोत हे एका मिनिटात क्लिअर होईल. की कदाचित आपल्याला राज्यकर्त्याचं जसं 37 सीटचं रिझर्वेशन आहे SCचं, तर आपल्याला इच्छाला एकही सीट कदाचित लागणार नाही. आरक्षण म्हणून आपण 0.5% संख्येने असतो आणि त्यावेळेला आरक्षण आपण मागायला गेलो की मांडायला गेलो तर ते कुठपर्यंत जाईल आणि कुठे टिकेल याचा अंदाज आपल्याला घेतला पाहिजे आणि तो बारकाईने घेतला पाहिजे आणि नाही तर फार अवघड होईल. आणि हा विषय आपण समजून घेतलाच पाहिजे. आपण अनेक ठिकाणी बोलतो महामंडळाचा विषय गेल्या 2-3 वर्षापासून आपण लावून धरला आणि 100% आपल्याला महामंडळ मिळणारच आहे याची घोषणा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केली आणि मी आपल्याला आश्वासित करतो
चौगुले साहेबांच्या साक्षीने की ते स्वस्त बसणार नाही, आपल्याला महामंडळ मिळणारच आणि ते मिळण्याशिवाय ते गप्प बसणार नाही. त्यामुळं तो विषय तर असेलच, परंतु साहेब एक विषय आज आपल्यासमोर मी आवर्जून मांडतोय की महामंडळाच्या कितीतरी पटीत जर आपण विचार केला तर आपल्या समाजाच्या मालमत्तेच्या विषयावर आपल्याला नक्कीच विचार केला पाहिजे. मी आपल्या सर्व शक्तिशाली लोकांना विनंती करतोय की आपल्या तात्कालीन विविध सामाजिक सेवकांनी आपल्या समाजासाठी बऱ्याच ठिकाणी मालमत्ता समाजासाठी घेऊन ठेवलेल्या आहे, समाजासाठी दिलेल्या आहे. अशा मालमत्ता वरती समाजाचा कुठे अधिकार दिसत नाही, त्याचा उपयोग समाजासाठी होताना दिसत नाही. धारावीसारख्या ठिकाणी जवळपास ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या ठिकाणी कमीत कमी समाजाच्या मालकीची 3 ते 4 जागा उपलब्ध आहेत, पण त्याची किंमत आज धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये जात आहे. आणि त्यामुळे मला वारंवार हा विषय माझ्या डोळ्यासमोर येतोय की बाबा ह्या मालमत्ता ज्या जवळजवळ धारावी आपलं क्षेत्र 1.25 ते 1.5 लाख चौरस फुटाच्या जवळ आहे आणि ह्यावरती आपण सर्वांनी भविष्यात एकत्र येऊ, कारण हा रिडेव्हलपमेंटचा विषय आहे आणि 1.25 ते 1.5 लाख चौरस फूट उद्या जर BKC म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण आज बघतोय, ज्या समाज मंदिर हॉल असतील किंवा एखाद्या समाजाची जागा असेल किंवा आज आमची शाळा असेल, असे विविध क्षेत्राचा जर आपण विचार केला तर जवळपास 1.5 ते 2 लाख चौरस फुटाची जागा मुंबईच्या प्राईम ठिकाणी आपल्या समाजाची उपलब्ध आहे. आणि ह्या जागांचं खरं तर एकत्रीकरण झालं पाहिजे, याच्यावरती काम करण्याची आपली प्रवृत्ती पाहिजे आणि हा विषय लावून धरला पाहिजे, सरकार दप्तरी लावून धरला पाहिजे. अदानी सारखा विकास आज धारावी झालेला आहे आणि त्याच्याकडे हा विषय लावून धरून समाजाचे ऍसेट म्हणजे समाजाची संपत्ती जवळपास हजारो कोटीची 1000-2000 कोटीच्या घरातली संपत्ती समाजाच्या पुढच्या पिढीसाठी निर्माण करण्याची एक मोठी संधी आपल्याकडे निर्माण झाली आहे. BKC ही धरती आमच्या त्या सिकंदराची आहे, जिथं सिकंदरा भोर समाजाचा सिकंदर जन्माला आला, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आणि त्यांनी आमच्या समाजाला एक मोठी जागा तिथे दिलेली आहे. त्यावरती देखील खरं तर विचारांतर झालंच पाहिजे. मी संपूर्ण सोलापूरच्या जनतेला आव्हान करतोय, प्रामाणिक आव्हान करतोय, ह्या सर्व कामं तर ठीक आहे, अशी आंदोलनं होतीलच, अशा अनेक गोष्टी अनेक महामंडळ निर्माण होतीलच, पण ज्या गोष्टी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत, ज्या आपल्या मालकीच्या आहेत, अशावरती कधी विचारमंथन करणार की नाही आणि ह्या समाजाच्या धोरण टाकणार की नाही, ह्याचे उपयोग समाजाच्या पुढच्या पिढीला घेऊन देणार की नाही. आणि जर घेऊन देणार नसाल तर दुसऱ्या गोष्टी मागून पुन्हा दुसऱ्याच्या धोरण टाकणार असता, हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आपण आपापला जर वाद करत राहिलो तर केवळ आपल्याबरोबर एक चॉकलेट पॉलिसी लोक खेळत राहतील की लोक चॉकलेट तर देतील आणि परत मागच्या दाराने डिस्काउंट पण घेतील. हा विषय आपल्याला समजून घेऊन भविष्यातला समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या समाजामध्ये आज आरक्षणाची कदाचित आपल्याला कितपत गरज मला माहित नाही, परंतु माझा समाज हा सशक्त झाला, श्रीमंत झाला, ताकदवर झाला तर माझ्या पुढच्या पिढीला कदाचित आरक्षणाची गरजही लागणार नाही. कारण आम्ही मूठभर लोक शक्तिशाली जर झालो, आज आमच्या देशामध्ये आम्ही राजकारणात बघतोय की अगदी मूठभर लोकच या देशावरती राज्य करतात. का हो? ते सत्तेरी खूप जास्त म्हणून करतात तर ते सशक्त आहेत म्हणून आमच्या देशावरती हजारो वर्षाला राज्य करतात. स्नेह मेळाव्याच्या मुख्य प्रवेशद्वारास माजी राज्यपाल गणपतराव तपासे व आतील प्रवेशद्वारास माजी खासदार तायप्पा सोनवणे यांचे नाव देण्यात आले होते. ढोर समाज उच्च शिक्षित असून समाजाचे नेतृत्व घडविण्यासाठी आपण काय केले याविषयी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. पण जी जागरूकता आलेली आहे समाजामध्ये त्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि हे तुम्ही आज खरं म्हणजे एवढे लोक आज इथं आलेले आहेत, मी एवढी गर्दी केली पाहिजे आझाद मैदानावर येईल न येईल
झाली होती तेवढी त्याचं आपण फलित बघत बसू नका. जेवढे आहे त्याच्यातून आपण काय उभं करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. आणि हे आपण करू शकतो. आम्ही खूप काळपर्यंत तिथं काम करत होतो. नारायणराव सोनवणे म्हणून कस्टम कलेक्टर होते. ते थोडक्यात म्हणून मी मागे चड्डी धरून बसतो असं नाही चाललं. आम्ही सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर हे काम पुढे जाऊ शकेल. पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्या सोनवताई मंत्री होत्या, मी मंत्री होतो. काय केलं ह्या लोकांनी असं म्हणणारी लोक समाजामध्ये आहे. पण आम्ही केलेलं काही काम हे तुम्ही खोलात जाऊन बघितले का नुसती टीका करण्याचं काम करणारा हाही प्रश्न मला आज विचारावा असं वाटतं. आमच्याकडून जेवढं काम होतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो. पण 1930चा काळ वेगळा, 50चा वेगळा, 1980चा काळ वेगळा आणि आज 21व्या शतकामध्ये आज 26चा काळ वेगळा आहे. 30च्या काळामध्ये सोनटोड्यांच्या सारखे किंवा त्यांच्या मुलीसारखे असे टॅलेंटेड लोक जन्माला आलेले होते. हा टॅलेंट कसा मिळाला? लोकशाहीने, महात्मा गांधींनी आम्हाला रस्ता दाखवला. त्या रस्त्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला, शिक्षण घेतलं आणि ते पुढे गेले. आणि जर त्या काळाचा जर विचार केला तर आम्हाला सत्तेवर असताना ते बोलता आलं नाही, आम्ही बोलू शकत नव्हतो. मी तर जाहीरपणाने बोलत नाही म्हणत होतो. आणि त्याला साथ देणारे आमचे सच्चिदानंदी आणि त्यांचे सर्व सहकारी हे काही एखाद्या दुसऱ्या पक्षाचं काम नाही. त्या पक्षाने असे किती पक्ष करतात आणि काही जरी बसवलेलं असलं तिथं तर हा आमचा बसलेला आहे, तर त्या जातीचा बसलेला आहे, आमच्यावर कसं चालणार करायला काय बिघडत आहे. थोडा वेळ कळून आम्ही बसलो नाही याचा आमच्यासारख्या गर्व वाटतो. म्हणून एवढंच मी तुम्हाला सांगेन की सोनटोडे तुम्ही हे शेवटचं वगैरे आयुष्यामध्ये काय नसतं. मला बोलण्याचा अधिकार आहे ना. त्यांचं आणि माझं घर सुतराळ पेठे ढोरगल्ली. मी अजूनही ढोरगल्लीच बोलतो. फार अंतर नाही, 100 फुटाचा अंतर असेल. आणि तो सांगण्याचा अधिकार आहे मला. जे काम आपल्या हातामध्ये घेतलंय हे काम साधं नाही आहे. हे तुम्हाला नेतृत्व घडवायचं आहे या समाजामधलं. तुम्ही फिरता, अजून खूप फिरताय आणि अजून फिरणारे लोक तुम्हाला निर्माण करायचे. सच्चिदानंद रिटायर झाले, ते कॉर्पोरेशनमध्ये होते. पण ही जी आपल्यामधली
कमतरता वाटते ती डोक्यातून काढून टाक. मी जास्त बोलू इच्छित नाही, बोलणारे नव्हतं, कारण त्या ऐकून इथून जाणार होतो. पण सावनूरताई ह्या तिथं कर्नाटकांची कधीही काळजी करू नका. करू द्या त्यांना जे करायचं आहे ते. स्वतः करता येत नाही ना आपणही करायचं नाही. आपण करत राहा. तुम्हाला जी शक्ती मी तर गंभीरतापूर्वक प्रतिज्ञावाला आहे, देवाच्या जी काही शक्ती असेल ती तुम्हाला पाठवण्याचं काम आहे. मला पूर्ण खात्री आहे याच्यामध्ये बसलेले अनेक लोक आहेत की ते चिंतन करतील. मी 20 वर्षापूर्वी साधारणतः जिथे आपल्या समाजात जात असेल तिथे स्पष्टपणानं सांगत असेल की पहिल्यांदा हे आदिजाती आपण सोडून द्या. ज्याच्यामुळं तुमची जात ओळखता येते ते सोडून द्या. कारण त्या ठिकाणी ब्राह्मण जरी बसला तरी ते ढोल किंवा चांभार असणार नाही. ती सुटली. अनेक लोक आज चांगल्या तऱ्हेने ऑफिसर झालेले आहेत. त्याला विचार कल्पना करत नाही. आज आपला धंदा सगळे लोक करलाय. ते करू द्या. दलित आहेत, सगळे आले. तर आपण नाही आता आपल्या धंद्यामध्ये ब्राह्मणी आणि ती स्वस्तिक फॅक्टरी ब्राह्मण झाल्या जातात. आपण ब्राह्मण झालो. थोडे दिवस तुमच्या सहन करा आणि काय बिघडत नाही त्यामध्ये. ते येतात ना, त्यांना लाभ वाटत नाही. तुम्ही हातामध्ये नेता होऊन काम करता का? जसं त्यांचं आहे. मी केलंय माझ्या आयुष्यामध्ये. आई बाप नसलेली मुलं असेच असतात. पण त्यामुळं कोणी टीका करताय न करताय याची पर्वा करू नका. आपल्या मनामध्ये चिंतन करा आणि मी जे काम करतो ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाकरता करतो. स्वतःची कर्तृत्व वाढवण्याकरता करतो. त्या भावनेतून जर आम्ही काम केलं तर तुम्ही कुठेही पुढे जाऊ शकता. आम्ही मांडलो नाही. मी मानतो त्यामध्ये काय कोण काय आपल्याला फेकून देणार आहे. वीरशैव करता म्हणतो आणि भोर सगळ्याच्या जीवाला भोर लावतो ही म्हणतो. मी लावलाय. लावला पार्लमेंटमध्ये आपला ते बाहेर लावला. तर आमची एकच अपेक्षा आहे की लक्ष्मीकांत आणि होळकर आणि त्यांचे सर्व सहकारी जे श्रम घेतात अजून तुम्ही थोडंसं श्रम घेतलं पाहिजे. मी आता 84 झालो. उद्या 1 महिन्याने मी 85 होईल. नाही हॅपी बर्थडे तर ते नेहमी होतच असतो. पण ह्या बर्थडेच्या निमित्तानं तुम्ही चिंतन कराल की नाही हा प्रश्न माझ्या पुढे आहे. कारण एक समाजातला मुलगा कुठे कालचा चपराशी रस्त्यावर डबा घेऊन फिरणारा कोणी विचारत नव्हतं आणि मीही एक्सपेक्टेशन करत नव्हतो. आपण स्वतः धडपड केली पाहिजे. ते सोनकोडे त्यांचे वडील गुरुजी होते. मी तिथंच वाढलो. पण कोणी समाजामध्ये तुम्ही पुढे जा रे बाबा हे घ्या माझ्याकडे 100 रुपये आहे त्याच्यातले 50 रुपये मी देतो तुम्ही हे करा
आणि कशाची लाज वाटता कामा नये तुम्हाला सांगतो. मी चपराशी म्हणून काम करत होतो, मुली सांभाळत होतो. मी माझं प्रौढी म्हणून नाही, पण आपण अशा प्रकारचा विचार का घ्यावा. आपली परिस्थिती ठीक नाही तर आपण केलं पाहिजे. दुसऱ्या समाजातले ब्राह्मण वर्गातले लोक करतात की जोपर्यंत जरुरी आहे तोपर्यंत दिलं पाहिजे हे मताचा मी आहे. पण सतत रिझर्वेशन मागत बसणं मागत बसावं का हा प्रश्न चिन्ह आमच्या पुढे आहे. कारण इथं दुसऱ्या सत्रात किंवा त्याच्या पुढच्या सत्रात विचारलं की आमची कम्युनिटी केवढी आहे. त्या मानाने जर एबीसीचा विचार केला तर आम्ही कुठे स्टँड होऊ शकतो याचाही आपण विचार केला. कारण मी स्पष्टपणे ही भूमिका मांडणार आहे की आतापर्यंत आपण लोकशाहीमध्ये इथपर्यंत आलो, थोडा समाज सुधारला, आणि हा सुधारलेला समाज आपल्या तरुण पिढीच्या करता म्हणून अग्रेसर भूमिका घेऊन त्यांना पुढे शिक्षण देणार आहे की नाही हा प्रश्न मला पुढे. मी तर म्हणेन की आपला समाज खूप पुढे शिक्षण घेतो. मी त्या पुस्तकं बघतो लग्नाचे यादीचे, आपल्या अनेक जे संमेलनं होतात त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी त्यांचे सगळे मी बघतो काय मुलं शिकले. बीटेक इंजिनिअरिंग वगैरे या ठिकाणी ते गेले पाहिजे. अनेक आहे आणि तेच नेमकं घडलं पाहिजे. कारण आम्ही मुठभर लोक समाजाने स्नेह मेळाव्याद्वारे विविध मागण्या सादर केल्या. स्नेह मेळाव्यात मान्यवर समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. घरी बसून नोकरी करत होते त्यावेळी 75च्या नंतर 91 पर्यंत. नंतर काय झालं, हे आकडा कमी होत चालला. कुणाकुणाला कमी होत झाला म्हणजे जे मूल एससी, मूल अनटचेबल, जो मातंग समाज, दोर समाज, चांभार समाजाला आकडा कमी होत गेला. तर त्या मातंग समाजाने काय केले, आपल्या समाजाला काय जॉब भेटेना आणि दोन समाजाचे आले काय असं व्हायला लागलं म्हणतात ना. त्याचं स्टडी केलं त्यांनी. त्या लोक स्टडी केल्यानंतर ना 2002ला एक आंदोलन सुरू केले त्यांनी. 92ला आंदोलन सुरू केले. 92ला आंदोलन सुरू करत नंतर 2002ला SM कृष्णा सरकार मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये एक आयोग गठन झाला, न्यायमूर्ती AJ सदाशिव. न्यायमूर्ती AJ सदाशिवने 8 वर्ष दौरा केले कर्नाटकचा पूर्ण. कुठला समाज किती बेनिफिट घेतला, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या इतर क्षेत्र, ते सगळं सर्वे केल्यानंतर ना ते करताना त्यांना आर्थिक परिस्थिती गंभीर होतं. म्हणजे सरकार गठन केलं आयोग, परंतु त्यांना फंड रिलीज नाही केलं काँग्रेस सरकारने. मग नंतर ना BJP सरकार आल्यानंतर ना त्यावेळीचे सोशल वेलफेअर मिनिस्टर A. नारायणस्वामी. समाजातले किती लोक किती मोठ्या पदावर होती, आजही मोठ्या पदावर असणारी लोक बाबा जातीचा माणूस नको बरं आणि जात सांभाळतो, आणि मग सेवानिवृत्त झाल्यावर जातीत मिळवतात, आणि सेवानिवृत्त झाल्यावर जातीत मिळवतात, आणि मोठ्या पदावर असताना स्वतःच्या पोरी दुसऱ्याला
राजकीय सुद्धा पाय इथंच घेऊन आले पायदान आणि ती इथं बोलू लागले. वाईट वाटलं मला. मी हडाचा कार्यकर्ता, मी फुले शाहू आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या विचारानं ओळखून गेलेला कार्यकर्ता. आणि जी लोक घरी चळवळ करतात त्यांच्या घरावर तुळशीपत्र असतात, पण जी लोक चळवळ खोटी करतात, चळवळीचा फायदा घेतात म्हणून त्यांच्या भाड्या इमारती उभ्या राहतात. ही लोक आता तरी ओळखायला शिका. आणि तेव्हाच कुठं तुम्हा आम्हाला या ठिकाणी होणार आहे. आणि जे अभकडचं षडयंत्र या ठिकाणी इथल्या सरकारनं या मातंग समाजाला हाताशी धरून ठेवलेलं आहे, खेळू घातलेलं आहे, यासाठी तुम्ही सावध राहा. आणि म्हणून माझा तर या अवकडला विरोध आहे. उद्या जर अवकड झालं तर आम्हाला 1% काय 1.80% म्हणजे 120 मुलांची जर जागा निघाल्या तर आमचं कुठे एखादं पोरगं लागणार. आणि आतापर्यंत आम्ही एकही आंबेडकर चळवळीच्या आंदोलनात उतरलो नाही आणि आंदोलनात उतरलो नाही. आरक्षणाच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात ज्या वेळेस इथलं आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ज्या वेळेस रस्त्यावर पेटून उठली, आंदोलनं केली, त्यांचे घरदार बर्बाद झाली आणि आम्ही घरात बसून म्हणतो अरे काय केलं हे सारे असंच करतात. अरे फायदा कोणामुळे घेतला? त्यांच्यामुळं. शिक्षा कोण भोगली? त्यांनी. गुन्हे कोणावर दाखल झाले? त्यांच्यावर. नोकरीला कोण लागलं? आम्ही. फ्रॉम कर्नाटका बेल्लारी. मैं मराठी घर में बोलते हैं लेकिन माझी मराठी तुम्हाला समझमध्ये नहीं येणार, क्योंकि बेल्लारी में 5 घर, फक्त 5 घर है. त्याच्या वेळेला हमची मराठी एकदम रफ. मैं क्षमा चाहता हूँ उसके लिए. अगर आप चाहते तो मैं कन्नड़ में बोल सकता हूँ या हिंदी भी मुझे पूरी नहीं आती, लेकिन हिंदी एक बोलने का प्रयास करो. हम लोग डोहर कक्कैया का संतान है, तो संतान डोहर कक्कैया डाल के दिए रास्ते में हम जा रहे हैं क्या? एक बात. अथवा हम बाबा साहेब अम्बेडकर के संतान है, उन्होंने डाल के जैसे रास्ते में तो हम जा रहे हैं क्या? दोनों के बीच में हम कोई भी रास्ता नहीं जा रहे, 3 रास्ता जा रहे हैं. हम शुगर और मसाला दोनों मिलकर खा रहे हैं, एक का भी टेस्ट नहीं चल रहा है. शुगर खा लो मीठी लगता है, मसाला खा लो तेज लगता है. हम दोनों भी मिला के खा रहे हैं. बसवण्णा जी कौन है? हमारा गुरु का गुरु है. 4000 सालों से मेरे समाज के ऊपर दौर्जन्य के ऊपर दौर्जन्य मतलब दौर्जन्य जानते हो? भ्रष्टाचार में शोषण. 4000 साल से हमारे ऊपर शोषण चल रहा है. बसवण्णा जी बसवण्णा बागेवाड़ी में पैदा हुए, उन्होंने ब्राह्मण समाज में पैदा हुए. ब्राह्मण समाज में पैदा होने के बाद उनकी उम्र 11 साल में उनको जनेवार डालने का समय आया. अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की 1896 साली जेव्हा सर्वात पहिलं ऑलिम्पिक सुरू झालं, बघा या आरक्षणाचा किती मोठा इतिहास आहे. ते 1896 मध्ये ज्या वेळेला ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली, तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एखादी स्पर्धा घ्यायची असेल तर त्या स्पर्धेमधला विद्यार्थी किंवा स्पर्धक तो सक्षमतेचं स्वरूप किती असायला पाहिजे. त्याच्यावर 3 वर्ष जागतिक पातळीवरती अभ्यास झाला आणि सायंटिफिकली असं प्रूव्ह झालं की कुठल्याही स्पर्धेमध्ये एखादा स्पर्धक त्याची शारीरिक, मानसिक आणि सर्व बाजूची जी परिस्थिती आहे ती समान असली पाहिजे. हा जेव्हा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियर स्वामीच्या लक्षात आला, त्यावेळेला तोच रूल त्यांनी ब्रिटिशांसमोर लागू केला की साहेब
तुम्ही गेल्या 80-90 वर्ष झालं या ठिकाणी या स्पर्धा परीक्षा घेताय, पण आमच्याकडे चतुर्वर्गीय जाती व्यवस्थेमध्ये या 3 ज्या जाती आहेत ते इतक्या प्रचंड सक्षम आहेत आणि माझा दलित वर्ग तर एकदम अशक्त आहे. मग या सक्षम आणि अगदी अशिष्ट असणाऱ्यांची स्पर्धा कशी काय होऊ शकेल? हे जेव्हा त्यांना ब्रिटिशांनी समजून सांगितलं आणि 1896च्या ऑलिम्पिकचं उदाहरण दिलं, आपल्या या समाजावरती एक प्रकारे छाप मारून गेला. पण तुम्हाला जर खरं अर्थाने बघायचं असेल की आरक्षणचा जो खरा अर्थ आहे तो केवळ तुमच्या जातीसाठी काही जागा शिल्लक ठेवणं हा मूळ उद्देश नाही. त्यासाठी आपल्याला आरक्षणाचा पूर्वचा इतिहास समजून घेतला पाहिजे. 1950च्या पूर्वी जेव्हा आरक्षण आपल्याकडे नव्हतं त्यावेळेची परिस्थिती काय होती? त्यावेळेला आपल्याकडे हजारो वर्ष चतुर्वर्गीय जाती व्यवस्था लागू होती. आता चतुर्वर्गीय जाती व्यवस्था म्हणजे तुम्ही ब्राह्मण म्हणा, त्याच्यामध्ये वैश्य आला, मराठा आला आणि दलित आला. हे चतुर्वर्गीय जाती व्यवस्थेमध्ये हा भारतवर्ष अनेक वर्षापासून चालू होता. ज्यावेळेला या भारतावरती ब्रिटिशांची राजवट आली, ईस्ट इंडिया कंपनीने या राज्याचं व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, त्यावेळी सुद्धा या भारत देशामध्ये त्यांना प्रशासक नावाची गोष्ट म्हणून आपल्याकडे प्रशासकची नेमणूक केली जात होती. म्हणजे प्रशासकीय नेमणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर ही स्पर्धा परीक्षा त्यावेळेला त्याला आम्ही चालू केली. स्पर्धा परीक्षा कोणाची व्हायची, तर या चतुर्वर्गीय व्यवस्थेमध्ये व्हायची. मग चतुर्वर्गीय व्यवस्थेमध्ये जे विद्यार्थी व्हायचे ते ब्राह्मणाचे असायचे, क्षत्रिय असायचे, वाणी असायचे आणि दलित असायचे. पण तुम्ही बघितलं असेल की 1850 ते 1950 या 100 वर्षामध्ये जेवढे स्पर्धा परीक्षा झाल्या प्रशासकसाठीच्या पदासाठी, त्याच्यामध्ये एकही दलित कधी ICS झाला नाही. आज आपण त्याला IAS म्हणतो, ब्रिटिशांच्या काळामध्ये ते लोक ICS म्हणाले. तर या 100 काळामध्ये एकही दलित कधी IAS झाला नाही. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये कधी टिकला नाही. हे जेव्हा 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साऊथ खूप मागे पडलेला आहोत, आपण मागासलेल्यासारखे झालेला आहोत. त्यामुळे आपल्याला बोलणं गरजेचं आहे. न बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, बोलणाऱ्याच्या न बोलणार आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा राहून जातं. आपल्या समाजामध्ये भरपूर लोक असे हिरे आहेत नाही जे खूप नाव कमवून गेले आहेत, मोठ्या पदावर आहेत, पण आपल्या समाजामध्ये तसेच वंचित आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला हा लढा घ्यायचा आहे. आपण एक दिवसाचा हा मेळावा आहे म्हणून फक्त उपस्थिती द्यायची नाही. तुमच्या मनात समाजाबद्दल जे काही विचार येत असतील, काय भावना असतील, तुम्हाला काय फीडबॅक द्यायचा असेल की बाबा या पद्धतीने पण आपण करू शकतो, प्रत्येकाच्या हाकेला प्रत्येकाच्या मताला मान देऊनच आपण पुढे जाणार आहोत. तर मी प्रत्येकांना विनंती करते की कोणी ज्यांना बोलायचं आहे त्यांनी समक्ष येऊन. सदर स्नेहमेळाव्यात अखंड भारतातून समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते. आपल्या प्रगतीसाठी समाजाने संघटित व्हावे असे आवाहन नंदादेवी गुरुमाता यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणातून केले. निर्माण केलेले बसवादी प्रमुखांना स्मरण करून, विश्वाचे सर्व दार्शनिकांना स्मरण करून, समस्त बसवेश्वरांनी केलेली क्रांतीमध्ये आपले प्राण त्याग देऊन वचन साहित्यासाठी वचनरक्षक म्हणून समस्त अनुभव मंडपाचे गोत्रपुरुष महाप्रसादी डोंगरकक्का यांना स्मरण करून, त्यांच्या सांप्रदायिक व्यवस्थामध्ये राहिलेले समस्त समाजाचे बंधू भगिनींना माझा अनंत शरणार्थी. सकाळी भरपूर माणसं होते, कसं वेळ निघालं, भाषणचा विचार कमीपणा लागाला त्यावर गेले. माझे एक मनोगत आहे की आजचा जे कार्यक्रम आहे लक्ष्मीदास सोनतोडे सरांनी जे आयोजन केलेलं आहे, माझ्या भाषाकडे लक्ष देऊ नका. डेली मी कन्नड बोलत असतो, तरी मराठी बोलायला प्रयत्न करत आहे. मराठी भाषा मुख्य नाही, भाव मुख्य आहे असं वाटते मला. भावाकडे लक्ष द्या, भाषाकडे नको. सो आज
लक्ष्मीदास सोनकवडे सरांनी स्नेहसंमेलनानिमित्त मूल मुद्दा जे आहे आरक्षणाचा मुद्दा आहे, मूल मुद्दा जे आहे आजच्या कार्यक्रमाचा मूल हेतू जे आहे शिक्षण, संघर्ष आणि संघटित हे मुद्द्यावर आजचा एक विचार आहे. हे प्रारंभिक हे फर्स्ट स्टेज, स्टार्टिंग स्टेज, उद्घाटन आज झालेलं आहे. अशी लक्ष्मीदास सोनकवडेंसारखे मनस्थिती राहिलेले प्रत्येक गावोगावी राहायला पाहिजे. जेव्हापर्यंत प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरोघरी अशी माणसं नसतात तोपर्यंत आपल्यामध्ये संघर्ष आणि संघटित होण्याची शक्यता कुठेतरी कमी वाटते. संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी किरण सदाफुले यांनी केली.
स्नेहमेळाव्याचे नियोजन वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, ॲडव्होकेट विद्या कटकधोंड, रेखा भटकर, प्रभावती भटकर, छाया भटकर, रेश्मा सोनवणे, शारदा शिंदे, संगीता भटकर, कांचन भटकर, शीतल खंदारे, ऋतू कटकधोंड, सुषमा कटकधोंड, वंदना भटकर, अलका नारायणकर, नूतन भटकर, शालिनी सदाफुले, हर्षा शिंदे, सुष्मिता कटकधोंड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भटकर व वनिता भटकर यांनी, तर आभार प्रदर्शन सटवाजी भटकर यांनी केले. सदरचा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक सदाफुले, सुरेश कावळे, डॉक्टर नंदकुमार सोनकवडे, समाजसेवक अमोल सोनकवडे, पत्रकार विनायक भटकर, मनोज भटकर, परशुराम कोकणे, श्रीगणेश शिंदे, विनोद भटकर, मुन्ना कटके, बाबूराव इंगळे, संजय जोगधनकर, राजेश कटकधोंड, विद्याधर सोनकवडे, सुनील नारायण भटकर यांनी मोलाचे योगदान